नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर हे जे मी आता शब्द वापरले हे जर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून किंवा आता एक्सवरून पोस्ट केल्या गेली असती तर नंतर जो वाद उपस्थित झाला तो झाला नसता. कोणाचे हे काम आहे, त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे. त्यांनी तो त्यांचा अध्यक्ष निवडला. कसा निवडला, काय निवडला, हे इलेक्शन नाही, सिलेक्शन आहे वगैरे वगैरे, हा सगळा त्यांचा मुद्दा आहे. पण काहीच कारण नसताना मोदींनी जे एक वाक्य वापरलं त्याच्यावरून त्यांचे जे तोंडावळ प्रवक्ते आहेत पवन खेडा, त्याने एक अशा पद्धतीनं वक्तव्य केलं की फुकट ज्याला आपण म्हणतो ना उसळून दिलेला चेंडू, मग तो समोरचा त्याच्यावरती षटकार ठोकणारच. मोदी असं म्हणाले की आमच्याकडे कार्यकर्ता पण कसा मोठ्या पदावरती बसतो, मी कार्यकर्ता होतो आणि आता कार्यकर्ता असलेले पण अध्यक्ष झालेले हे माझे बॉस आहेत. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन माझे बॉस आहे. आता बॉस म्हणणं सूचक असतं ते, किंवा कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये पण असतं. त्याचं काही त्यांच्या पक्षात काय चाललंय ती गोष्ट वेगळी. लगेच पवन खेडांनी त्याच्यावरती हे कसला फालतूपणा लावलाय, कसलं बॉस लावलंय, हे तर बिग बॉस आहे, काय तमाशा चालू आहे का, उगाच चिडचिड, काहीच संबंध नाही, काहीच कारण नाही. बाकीच्या एकूण समजा संसदीय लोकशाही वगैरेचे ह्याच्याशी पण काही संबंध नाही. 4-5 वेळा जवळपास तिथं ते आमदार राहिलेले, अतिशय तरुण असे कार्यकर्ते, आणि ते आता अध्यक्षपदी निवडले गेलेले आहेत. आता त्याच्यामुळे जो वाद निर्माण झाला बघा, जो एरवी काही झाला नसता. मी म्हणलं ना, जे पहिलं वाक्य आहे की अध्यक्षपदी नितीन नवीन निवडून आले, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. एक सर्वसामान्य संकेत कसा असतो, पार्लमेंट लँग्वेज सारखं समाजात बोलायची भाषा सुद्धा. कोणाचं दुर्दैवी निधन झालं तर आपण असं म्हणतो की मृतात्म्याला श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. कोणाला काही पुरस्कार मिळाला काय, मनपूर्वक अभिनंदन. वाढदिवस असेल तर शुभेच्छा, नसेल तुमच्या मनात तर देऊ नका. पण नेमकं शुभ बोलणाऱ्या अशा एखाद्या प्रसंगी काहीतरी पिंडा एवढा भात खायला मुर्द्यासारखं पडून राहील असं भर लग्नाच्या मांडवात मांडल्यासारखं त्यांनी नवीन अध्यक्ष निवडलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बोंबा मारायचं काय कारण होतं? आणि आता जी चर्चा सुरू झाली, फुकट काँग्रेसने कारण नसताना त्या ज्वालामुखीचं तोंड उघडलं आणि आता ते टीकेचा जो सगळा लावा बाहेर पडतो आहे तो त्यांना झेलावला गेला. त्यांचा अध्यक्ष तरुण आहे, 40-45 वर्षाचा, आणि तुमचा अध्यक्ष करुण आहे, वृद्ध आहे, गलितगात्र आहे, 82 वर्षाचा. त्यांच्या अध्यक्षासाठी त्यांचा पंतप्रधान पदावरती असलेला शक्तिशाली नेता असं म्हणतो की हा माझा बॉस आहे. आणि तुमच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये असं आहे की तुमचा अध्यक्ष असा म्हणतो की हायकमांडला विचारावं लागेल. म्हणजे पक्षाचे अध्यक्ष अधिकृतरित्या, आणि ते असं म्हणतात की हायकमांड निर्णय घेईल, हायकमांडला विचारावं लागेल. म्हणजे कोण? आता प्रत्यक्षात सगळ्यांना तर माहितीच आहे ही गोष्ट. हायकमांड म्हणजे काँग्रेसमध्ये फक्त सोनिया, राहुल आणि प्रियंका याच्याशिवाय कोणी हायकमांड नसतं. पण तसं ते अधिकृतरित्या म्हणता येत नाही ना. एक जो सगळा डेकोरम असतो तो ठेवावा लागतो. त्यांनी साधं म्हणायचं की पक्ष निर्णय घेईल, पक्षाची कार्यकारिणी निर्णय घेईल, सर्व उच्च पदस्थ नेते घेतील, असं काहीतरी बोलायचं. मल्लिकार्जुन खडगे हायकमांड निर्णय घेईल असं पत्रकारांच्या समोर जेव्हा जाहीर म्हणतात, तेव्हा आता तुम्ही काय करावं त्याला मला सांगा. गेले 3 वर्ष जवळपास ते अध्यक्ष आहेत. निवडणूक झाली, शशी थरूर यांनी ती निवडणूक लढवली. आधी तर राहुल गांधींना अध्यक्ष केलं होतं, त्यांच्याच नेतृत्वाखाली पराभव झाला 2019चा. त्यांनी राजीनामा दिला आणि पुढे सांगितलं की गांधी घराण्यातलं कोणीच हे स्वीकारणार नाही. अध्यक्षपदाची निवडणूक लांबत गेली. मग सोनिया गांधींना तात्पुरतं काहीतरी कार्यकारी अध्यक्ष हे पद दिलं. मग ती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. मग शशी थरूरांचाच अर्ज उरला त्यांच्या विरोधात, निवडणूक घ्यावी लागली. काही का असेना शशी थरूरांचा पराभव झाला आणि सोनिया गांधीला फेवरेबल असल्यामुळं किंवा त्यांनीच उभा केलेला हा उमेदवार असल्यामुळे तो निवडून आला. तेव्हापासून आजपर्यंत एक तर पक्ष निवडणुका हरला, बाकीच्या निवडणुका हरतच आहे. मी तुम्हाला इंडिपेंडेंटली तटस्थपणे सांगतो, माझा भर नेहमी असा आहे की जे कट्टर विरोधक आणि कट्टर समर्थक आहेत दोघांना बाजूला ठेवावं, कारण की उपयोग काहीच होत नाही. हे दोन्ही वर्ग असा असतो रिजिड झालेले, घट्ट होऊन बसलेले, तर सिमेंट एकदा वाळल्याच्या नंतर त्याच्यावरती काहीच होत नाही. तसं यांना काहीच फरक पडणार नाही, आपण ते बाजूला ठेवूया. तुम्ही जे त्याच्यातले त्या तटस्थ आहेत, या सगळ्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये मला तुम्ही
मल्लिकार्जुन खडगे यांचं एक तरी असं मुद्देसूद आणि आकर्षक ओघवत्या शैलीतलं भाषण दाखवा, कुठलंही, संसदेतलं दाखवा, बाहेरचं दाखवा, प्रचारातलं दाखवा, एक तरी दाखवा. दुसरं म्हणजे मल्लिकार्जुन खडगेंनी त्यांच्या आता अध्यक्ष झाल्यापासूनच्या कारकिर्दीमध्ये भारतभरचा दौरा केलेला आहे, स्थानिक पातळीवरती चर्चा केलेली आहे, तिथल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भेटीगाठी घेतल्या, अशी तरी बातमी कुठे का मला दाखवा की निवडणुका तोंडावरती आहेत आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा त्यांनी दिल्लीमध्ये बैठका बोलवल्या आणि त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी, किंवा एखाद्या राज्यामध्ये जर पराजय तर जाऊच द्या, त्याच्या बाबतीत काय बोलणं काय वारंवारच होत आलेलं, जिथे विजय झाला त्यापैकी एका तरी राज्यामध्ये अशी एक तरी बातमी तुम्हाला दिसली का की असं एक नियोजन केलेलं होतं, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी अशा पद्धतीनं धोरणात्मक पातळीवरती व्यूहरचना केली आणि त्याच्या परिणाम म्हणून हे राज्य जिंकून, एक तरी दाखवा मला तर. म्हणजे त्यांचा प्रभाव पडेल असं काहीच नाही. बरं, हे काय म्हणतात मग ते जे पी नड्डाचा तरी काय प्रभाव पडला होता? पहिली गोष्ट म्हणजे ते सत्ताधारी आहेत, आज त्यांना विजय प्राप्त होतोय, त्यांचा प्रभाव असो, मोदीचा असो, आता अमित शहाचा असो, जे काय असेल ते बिल त्याच्या खात्यावर जमा होते. ते म्हणजे पहिला मुद्दा जो आहे, तुम्ही ज्याच्याशी तुलना करायला ते सत्ताधारी आहेत, तुम्ही सुद्धा सत्ताधारी जेव्हा होता तेव्हा तुमची सगळी पापं अशाच पद्धतीनं पोटात घेतल्या गेलेली आहेत, कारण की सत्तेला काही म्हणजे एकदा सत्तेपुढे शहाणपण चालत नाही तसं. पण तुमच्याकडे सत्ता नाहीये ना, अशा वेळी तुमचा अध्यक्ष जास्त एनर्जेटिक असणं हे आवश्यक असतं. सत्ताधाऱ्यांकडे मुळात सत्ता ही एक मोठी गोष्ट असते. मोदी सारखा एवढा मोठा कॅरिस्मॅटिक नेता असल्याच्यामुळे, प्रभावशाली नेतृत्व असल्यामुळे अमित शहा सारखा चाणक्य धोरणाच्या बाबतीमध्ये कुठंच कमी पडणार नाही असा, किंवा हेमंत बिस्व शर्मा आसाममध्ये, किंवा देवेंद्र फडणवीस इथे महाराष्ट्रामध्ये नेता असल्यामुळे धोरणाच्या पातळीवरती सत्ता त्यांच्याकडे असल्यानंतर बाकीच्याही गोष्टीमुळे त्याच्यातले जे दोष आहेत ते लपून जातात किंवा लोक दुर्लक्ष करतात. हे काँग्रेसच्या बाबतीतही करत होते आधी. लोकांचं कशाला उदाहरण सांगायचं, मी तुम्हाला हे सगळे आपले मराठी पत्रकार सगळे लिब्रांडू ज्यांच्या पाठीशी असतात ते जाणते राजे शरद पवार यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांचं उदाहरण सांगतो. 1980ला इंदिरा गांधींचा प्रचंड मोठा विजय झाला केंद्रामध्ये, आणि मग जनता पक्षाचं सरकार, आणि मग परत त्यांचा विजय झाला. बहुतांश काँग्रेसवाले धूम पळत सुटले काँग्रेसमध्ये, बाकी बाहेर पडलेले. यशवंतराव चव्हाण सुद्धा तेव्हा काँग्रेसमध्ये गेले, म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये. आणि जेव्हा शरद पवारांनी विचारलं तेव्हा यशवंतराव चव्हाणांचं उत्तर होतं की शरदराव, आता लोकांनी जर बाईंच्या बाजूनं कल दिलेला आहे तर आपल्याला आता काँग्रेसमध्ये जावं लागेल. मग तेव्हा यांना जे सगळे आणीबाणीच्या काळात आणि त्याच्या आधीच्या दिसलेले कुठलेही दोष दिसले नाहीत, कुठलीही टीका केलेली, विरोधात होते तेव्हा यशवंतराव, विरोधी गटामध्ये होते, ते सगळं राहिलं बाजूला आणि तुम्ही सगळे काँग्रेसमध्ये तेव्हा निघून गेले, कारण की सत्ता आलेली होती. तुमच्याच बाबतीत घडलेलं आहे. 6 वर्षात शरद पवारांना साक्षात्कार झाला इंदिरा गांधींचं, तोपर्यंत त्यांची हत्या झालेली होती. राजीव गांधींचे हात बळकट करा म्हणून काँग्रेसमध्ये जा, आणि राजीव गांधींना तेव्हा संसदेमध्ये 414 इतक्या प्रचंड खासदारांचं बहुमत होतं आणि त्यांचे हात बळकट करायला 2च फक्त खासदार संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आले होते. मला वाटतं की KP उन्नीकृष्णन नावाचे एक गृहस्थ होते, ते ह्यांच्या चिन्हावरती केरळमध्ये लढायचे, ते एक निवडून आले होते. म्हणजे चरखा समाजवादी पक्ष असा पक्ष होता तेव्हा शरद पवारांचा. स्वतः शरद पवार, या छत्रपती संभाजीनगरला साहेबराव पाटील डोणगावकर, आणि हे KP उन्नीकृष्णन माझ्या माहितीप्रमाणे केरळमधून, असे 3 जण चरखा चिन्हावरती निवडून आले होते. आणि हे सगळे 414 खासदार असलेल्या काँग्रेसचे हात बळकट करायला तेव्हा काँग्रेसमध्ये गेले, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे त्यांना कोणी तेव्हा विचारत नव्हतं किंवा त्यांचे दोष समोर आणले जात नव्हते, किंवा आणूनही सगळे बाकीची चर्चा करून उपयोग होत नव्हता. तसा आता भाजपचं करून काहीच उपयोग नाही, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे. पण तुमच्याकडे नाहीये ना. आज त्यांचा अध्यक्ष तरुण आहे, त्यांनी सळसळता उत्साह, सळसळती ऊर्जा आपल्या कार्यकर्त्यामध्ये भरण्यासाठी त्याचा वापर करून घेतला की कार्यकर्त्याला आम्ही अध्यक्षपदापर्यंत कसं नेमतो. आणि तुमच्याकडं 99 पासून ते आतापर्यंत सोनियाच होते, मग राहुल गांधी होते, ते निवडणूक हारल्या राजीनामा दिल्याच्या नंतर ते हे बाहुलं बसवलेलं हे काहीच म्हणजे प्रभावी ठरलेलं नाहीये, हे समोर दिसतंय. ही संधी त्यांनी उचलली आणि नेमकी ही संधी हिने अजूनही गमावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तरी मल्लिकार्जुन खडगेला बसून दुसऱ्या कोणाला तरी तिथं आणायला पाहिजे होतं की जो किमान फिरू शकेल, उत्साहानं संपर्क करू शकेल. त्याच्यावरची ही उसंत वाणी. भाजपाचा नवा अध्यक्ष तरुण, काँग्रेसी करुण थकलेला.
भाजपाला नवी आहे सळसळ, दिसे मरगळ काँग्रेसींची. एक एक तिथे जागेला महत्व, निराशेचे सत्व इथे असे. उठ सुट तिथे विदेशाचा दौरा, पायाला भोवरा उगाचच. उगाच्यासाठी व्यापाराच्या गाठी जागतिक. पक्ष संघटना इथे मजबूत, विस्कटले सूत तिथे सारे. कांत एक आहे सत्तेच्या तुपाशी, दुसरा उपाशी बसलेला, दुसरा उपाशी बसलेला. एक एक जागा भारतीय जनता पक्षवाले अटीतटीनं लढवतात. ज्या ठिकाणी त्यांचा कुठलाही प्रभाव नाही, ह्या महाराष्ट्रातल्या 3-4 महानगरपालिकात भाजप कुठेच नाही, पण त्यांनी ही निवडणूक लढवली आणि आजही त्या ठिकाणी त्यांची किमान म्हणजे 2 डिजिटमध्ये 2 आकड्यांमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आलेले. प्रत्येक ठिकाणी जिंकलेलं म्हणत नाही, हारले तिथं सुद्धा एखादा अपवाद वगळता. आणि उलटी काय परिस्थिती आहे काँग्रेसची. आत्ता हा व्हिडिओ तुमच्या समोर 4 वाजता येतो, मी आता दुपारी केलेला आहे. आणि आज शेवटची तारीख आहे अर्ज भरायची जिल्हा परिषदसाठी. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत. त्या पत्रकारांनी दुर्लक्ष केले ते जाऊ द्या, पण ह्या पक्षांनी दुर्लक्ष केले मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे अजून माझ्यासमोर आकडा आलेला नाहीये. हा व्हिडिओ तुमच्या समोर पडेल आणि त्याच्यानंतर 1 घंटा 2 घंट्यामध्ये ही सगळी आकडेवारी स्पष्ट होईल. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ज्या सगळ्या जागा आहेत त्या सगळ्या जागा स्वतः किंवा आघाडी करून सुद्धा काँग्रेस लढवत नाही. त्याच्या नेमकं उलट भाजपमध्ये इथलीच बातमी जी आलेली आता प्रत्यक्ष आज संध्याकाळी सगळं चित्र स्पष्ट होईल. 63 जागा आहेत जिल्हा परिषदच्या. 55 काहीतरी जागांवरती, मला वाटतं काय 52 जागांवरती शिवसेनेबरोबर युती झाली. 11 जागी कसं काय करायचं, मैत्रीपूर्ण लढती द्यायच्या वगैरे, म्हणजे इतकी हाटातट सत्ताधाऱ्यांमध्ये चालू आहे. आणि तिकडं काँग्रेस आघाडीच्या पातळीवरती इतकी भयान शांतता आहे की समजा परस्पर एखाद्या माणसाने अर्ज भरला तर पक्षाला पत्ताही नसणार आहे की हा आपला उमेदवार आहे की नाही. ते बी फॉर्म देण्यापुरतंच काहीतरी, किंवा अन्यथा तेही विसरून जातील. म्हणून म्हणलं की तुम्ही लिहून घ्या. जेव्हा आता संध्याकाळी जेव्हा चित्र स्पष्ट होईल तेव्हा बहुतांश जागा ह्या 12 जिल्हा परिषद मधल्या काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीनं सोडूनच दिलेल्या असतील. म्हणून आम्ही जे म्हणतो की त्यांचं संघटना आणि ते सगळं मजबूत आहे आणि इथं सगळं सूत विस्कटलेलं आहे. ते अध्यक्ष पंतप्रधान अध्यक्षाला म्हणतो हा तर माझा बॉस आहे, आणि इथला आमचा तथाकथित पंतप्रधान पदाचा उमेदवार असलेला विरोधी पक्षनेता जो विदेशात जाऊन बसतो आणि तो म्हणण्यापेक्षा आपल्या कृतीतून सिद्ध करतो की आमचा अध्यक्ष म्हणजे बिग लॉस आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज